तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणात निंबाळकर यांच्यासह त्यांच्या 2 पीएंना अटक करा अशी मागणी त्यांनी केली। तर दानवे बोलले ती पूर्व दिशा नाही असं म्हणत दरेकरांनी निंबाळकरांची पाठराखण केली। स्थानिक राजकीय नेते, मी रात्री नाव नव्हतं घेतलं, परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे, भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे 2 पीए आलेले होते। पोलीस काही जरी म्हणत असतील तरी या सगळ्या पीआयवर सुद्धा सगळ्यात आधी ते महाडिक कोण आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे खासदारांचे पीए यांच्यावर गुन्हा दाखल, आणि मी तर म्हणतो खासदार माजी खासदारांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे। मला वाटतं दानवे ही काय अथॉरिटी नाही आहे की दानवे बोलले ती पूर्व दिशा। या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा तपास करते। माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लिअर कट कडक आदेश दिलेले आहेत आणि मला वाटतं सरकार अशा कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत त्या ठिकाणी डोळेझाक करणार नाही। या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्याच्यामुळं कडक यामध्ये जे संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई होईलच। फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या नंतर जो एक अर्ज मिळाला, त्या अर्जामध्ये खासदार आणि त्यांच्या 2 पीएंनी मला फोन केला अशा प्रकारचं एक स्टेटमेंट होतं त्या अर्जात। फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या नंतर जो एक अर्ज मिळाला, त्या अर्जामध्ये खासदार आणि त्यांच्या 2 पीएंनी मला फोन केला अशा प्रकारचं एक स्टेटमेंट होतं त्या अर्जात। त्याच्यावरून अंबादास दानवे यांनी फलटणचे माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत की त्यांना आणि त्यांच्या 2 पीएंना या प्रकरणात आरोपी करा अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। याच गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत। दादा, काय सांगाल? तुमच्यावर गंभीर आरोप होत आहेत की तुमचं कुठेतरी या प्रकरणाशी कनेक्शन आहे अशा प्रकारचे आरोप होत आहेत तुमच्यावर। प्रथमतः या जी घटना फलटणमध्ये घडली ती अतिशय निंदनीय आणि त्याचा मी निषेध करतो। त्या महिला डॉक्टरचा जीव गेला, त्या प्रकरणाचा सखोल तपास होऊन त्याच्या संदर्भामधल्या उद्या SITचं गठन करावं लागलं तर मुख्यमंत्री मोदींनी त्याचं गठन करावं। आणि तिने त्याच्या आत्महत्येचं कारण दिलेलं आहे की कशामुळे मी आत्महत्या करते। मी लोकप्रतिनिधी असल्यामुळे अनेक लोकांशी फोनवर बोलत असतो। मला सांगा की तुम्ही त्यांचं जे स्टेटमेंट घेऊन आलेलं आहे, मला आठवत पण नाही मी फोन केलाय का, केलाय असेल कदाचित, काय सांगू शकत नाही, पण काय म्हटलंय त्याच्यामध्ये, त्या महिलेने काय म्हटले जरा आपणच सांगा मला पत्रकार म्हणून। त्या महिलेनं म्हटलंय की मला त्यांच्या 2 पीएंनी फोन केला, त्यावेळेस तिथं 2 पीए होते, त्यावेळेस फोनवर बोलताना रणजित निंबाळकर म्हणजे खासदार होता तुम्ही, त्यांनी सांगितलं की नाव लिहिलं, खासदार फक्त नाव लिहिले, खासदार साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही बीडच्या आहात आणि त्यामुळं तुम्ही फिटनेस देण्यासाठी आरोपींना मागं पुढं करताय अशा प्रकारची एक तक्रार केली। त्या संदर्भात मी त्यांना दिलगिरी व्यक्त केल्याचंही त्या मुलीनं बोललेलं आहे यामध्ये। ही घटना कधीची आहे? साधारण 1 वर्षापूर्वीच्या दरम्यानची असेल। या वर्षापूर्वीच्या घटनेचा समजा मी फोनही केला असेल, मी एखादी विचार नाही केली असेल की बाबा पोलिसांची तुमच्याविषयी तक्रार आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे, त्याच्यामध्ये त्या महिलेने म्हटले का कुठं की मी माझं नाव घेऊन मी दमबाजी केलेली आहे किंवा माझ्या पीएने दमबाजी केलेली आहे असं म्हटलंय कुठं? पोलीस स्टेशनला तिने कंप्लेंट केली होती, त्याच्यामध्ये कुठं माझ्या पीएचा किंवा माझा उल्लेख आहे कुठं की रणजित निंबाळकरांनी दमबाजी केली किंवा काय केलं असा उल्लेख आहे कुठं? जे त्यांच्या भावांनी सांगितलं होतं की हिरवे म्हणून कोणतरी पीए आहेत, हिरवे नावाचा ग्रस्त आमच्याकडे कोणीच नाही आणि तुम्ही चौकशी करू शकता, मतदार यादीत पण हिरवे नाव सापडणार नाही। पण ठीक आहे, असू शकतं, कारण काय अलीकडे रस्त्यावर गाडी थांबवली तरी कॉन्स्टेबल आम्हाला फोन जोडून देतात, दादा गाडी थांबवली, माझे पैसे नाहीत, हे नाहीत, ते नाहीत, अशा अनेक, तलाठी ऑफिसमध्ये गेला दाखला नाही मिळाला तरी लोक मला फोन करत असतात। किंवा या संदर्भामध्ये लोकांना सुविधा, वेगवेगळ्या सुविधा पाहिजे त्यासाठी फोन असतात आणि कुठल्याही संबंधात आपण हजारो फोन करतो आणि फोन झालाही असेल, फोन झालाही नसेल त्याची काय कल्पना नाही। पण 1 वर्षापूर्वी झालेल्या घटनेचा त्या महिलेच्या विषयी चौकशी, पोलिसांनी त्याच्याविषयी तक्रार केली होती सरकारकडं की महिला सहकार्य करत नाहीये म्हणून, आणि त्या चौकशीत त्यांनी सांगितलं होतं की खासदारांनी मी त्याचा खुलासा केलेला आहे, बरोबर ना? बरोबर। पण ह्या घटनेशी, काल झालेल्या आत्महत्येशी काहीतरी संबंध वाटतो का तुम्हाला? वाटतो का पत्रकार म्हणून? नाही।
मग अशा वेळेस आज तरी याच्या बदनामीच्या आणि कारस्थान कटकारस्थान अनेक लोक करत असतात आणि हे आम्हाला काही नवीन नाही. आणि हे उद्याचं होणारी देवेंद्रजींची सभा आहे, आम्ही कृतज्ञता मेळावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. या कृतज्ञता मेळाव्याला अनुसरून अशा प्रकारचा मागच्या वर्षी झालेल्या कुठल्या तरी फोन कॉलचा उल्लेख आणि ते त्यांनी खुलासा म्हणून विचारणीने दिला असेल की मी खासदार महोदयांनी सांगितलेलं आहे की माझा पोलिसांचे आरोप माझ्यावरचे खोटे आहेत वगैरे असे काही जो खुलासा दिला असेल तो तिला खुलासा त्यांनी दिलेला असेल. त्याचा आणि आत्महत्येचाही काही संबंध नाही. पोलीस तक्रार तिने केली होती 4 महिन्यापूर्वी की पोलिसांकडून मला फिट अनफिट काय जे मागतायत किंवा रात्री अपरात्री मला तपास करायला लागतात त्याच्यातही माझा किंवा खासदार म्हणून कोणाचा उल्लेख नाही. मग हे उल्लेख दानवे साहेबांच्या मार्फत किंवा अन्य मार्फत का होतात? या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या गालबोट लावण्याच्या दृष्टीने फलटण तालुक्यामधून हे फिडिंग त्यांना जातं. मला सांगा, या फिडिंगमध्ये म्हणजे असं जर कुठं असतं की त्याला दम दिलेला आहे की त्यांना प्रेशराईज केलेलं आहे, तिने नमूद केलेलं आहे, तर ठीक आहे ना की 1 वर्षापूर्वी घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या माणसाला काल त्या दिवशीच घटना असते. 1 वर्षाच्या पूर्वीच्या घटनेमध्ये त्याचा काही संबंध नसतो. त्याही घटनेत त्या विचाराने नमूद केले की आम्ही खासदारांपाशी हा खुलासा केलेला आहे.